गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर एसटी बस स्थानकावर काल प्रवाशांची मोठी गर्दी असताना जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे। सदर घटनेत एसटी चालक आणि कडबे गल्ली परिसरातील लवटे नामक व्यक्ती यांच्या जोरदार वादावादी व मारहाण होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या घटनेमुळे बस स्थानकावर काही काळ गोंधळ उडाला होता। सदर घटनेत जखमी लवटे यांच्यावर अपेक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर घटना घडताच लवटे यांचा मुलगाही तेथे हजर होता आणि त्याने याबाबत अधिक माहिती दिली आहे। तर या घटनेबाबत पंढरपूर आगार प्रमुख श्री लिंगायत यांच्याकडे विचारणा केली असता सदर व्यक्ती आमच्या स्टँडला येऊन बसमधून प्रवासी उतरून घेऊन जात होता। त्याला त्याचा मज्जाव केला असता सदर व्यक्तीने तेथील उपस्थित कर्मचाऱ्याने त्यांच्या स्थानक प्रमुखाकडे नेत असताना कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली। सदर कर्मचाऱ्याने मारहाण केली नाही। सदर व्यक्तीचा मुलगा आल्यावर त्याने आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे। ही व्यक्ती अवैध प्रवासी वाहतूक करत असतात। या बाबतीत पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे अशी माहिती श्री लिंगायत यांनी दिली आहे। तर अपेक्स हॉस्पिटलकडून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या लवटे यांची MLSC पोलिसांकडे पाठवली आहे, मात्र अजून दखल घेतली नाही अशी नाराजी लवटे यांच्या मुलाने व्यक्त केली आहे। माझं नाव विकास रावसाहेब लवटे, मी त्यांचा मुलगा आहे। काल माझे वडील बस स्टँडवर गेलेले होते, नेहमीप्रमाणे जातात ते तसे गेलेले होते। मग मला तिथून कॉल आला असं तुझ्या वडिलाचं भांडण लागले। मग मी तिथं बस स्टँडवर गेलो तर शाहू पवार वडिलांना लाथा घालत होता। मग मी त्याच्यापासून तिथून त्याला ढकलून सोडवून वडिलाला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो केस करण्यासाठी। पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनमधले साहेब लोक म्हणले तू जा हॉस्पिटलमध्ये गेलं की तिथून कळवतात आम्हाला, आम्ही येतो हॉस्पिटलमध्ये। मग हॉस्पिटल अपेक्स हॉस्पिटल आपल्या इथं पंढरपुरात आणलं। अपेक्स हॉस्पिटलमधून त्यांना काल सांगितलं होतं पोलीस केस करायचे असंच कळवा। त्यांनी काल पोलीस स्टेशनला कळवलं होतं, पण कालच्यापासून अजून पोलीस प्रशासनाने एकही माणूस इथं आलेला नाही। त्यांनी 2 वेळा जाऊन कळवून आलेले आहेत पोलीस स्टेशनला। फक्त माझी एवढी कळकळी विनंती, कोणाचा दबाव असेल किंवा काय असेल तर त्या शाहू पवारला कमीत कमी शिक्षा तर झाली पाहिजे जे काय घडलेलं आहे त्या विषयावर। शाहू पवार तुम्ही म्हणता कशा संदर्भात मारहाण झाली? आमचे वडील नेहमीप्रमाणे स्टँडवर गेलेले होते। मग ते जाते स्टँडवर मग गेलेले होते, उभारलेले होते, न काय एक शब्द बोलता। रेकॉर्डिंग व्हिडिओ काढलेला तिथल्या पोरांनी। मग न काय बोलता शाहू पवार आला, काय काठी फिरवत स्टाईलमध्ये गॉगल घालून आलेला होता। तिकडून आला आणि डायरेक्ट चालला होता शायनिंगमध्ये धतिंग करायला गेला। असं डायरेक्ट वडिला जाऊन चेष्ट दाराला गेले आणि नरडेल दाबलं आणि असं उचललं। वडील म्हणले चल पोलीस स्टेशनला, काय झालं मी तुला काय बोललो का? पोलीस स्टेशनला का चल म्हणला म्हणून उचलून आदळलं। त्यात वडील व्हिडिओमध्ये म्हणतात चल पोलीस स्टेशनला सोड माझ्या गच्चीला, मला शुगर आहे, शुगरची गोळी खाऊन वडील घरून आलेले होते। तर वडिलांना त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली। मला तिथल्या एक जणाचा फोन आला, असंच तुझ्या वडिलाला मारायला लागलेत। मी गेल्यावर मला पण दमदाटी करायला लागला।